तर नमस्कार मित्रांनो. तर आज परत आपण डाळिंब बागात आलो होतो. तर विषय असा होता की डाळिंबाचा रेट जो आहे तो थोडाफार म्हणजे वाढता क्रम झाला आता. आणि दुसरी गोष्ट, तर आपल्या काल परवा एक व्यापारी आला होता. तर व्यापाऱ्याने म्हणजे व्यापारी आला होता. तर पहिले परिस्थिती अशी होती, एक 7-8 तारखेच्या पहिली. तर ज्यावेळेस आपण व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट केला, तर त्यावेळेस अक्षरशः 300-350 ग्रॅमचे प्लसचे फळं म्हणजे आम्ही घेऊ असं त्यांचं म्हणणं होतं. ते पण एकदम म्हणजे असं काहीतरी घेऊ अगर किंवा असं नाही, म्हणजे त्यांना घ्यायचेच नव्हते मुळात. ते एकदम काहीतरी याच्यावरती विषयावरती ते हे करत होते. तर आता हे काल परवाच दिवशी आपल्याकडे एक व्यापारी आले होते कॉन्टॅक्ट करून कसं तरी. तर ते आल्यानंतर त्यांनी आपल्याला 100 प्लसच्या फळांची किंमत म्हणजे जी रेंज आहे ती 60 रुपये सांगितली. पण आपल्याला द्यायची नाही, कारण आपला माल रेडी नाही. मी तुम्हाला मागं पण बोललो ना, माल थांबायसारखा आहे. तर 60 रुपये सांगितल्यानंतर आपण त्यांना म्हणजे भाव वगैरे काही सांगितला नाही. त्यांना म्हणलं विचार करून सांगतो आम्ही. तर त्यांचा परत काल कॉल आला, तर त्यांनी ते परत बोलले की आम्ही 2-3 रुपये वाढून देऊ. म्हणजे जवळपास त्यांच्या ह्याच्यात 65 रुपयेपर्यंत विषय होता. तर सांगायचं एवढंच आहे तुम्हाला. तर माल जर थांबण्याजोगा असला तर नक्की माल थांबवा, कारण की वातावरण पूर्ण क्लिअर आहे. पावसाची गॅरंटी थोडीफार कमीच आहे एवढा महिना. थांबून घ्या. दुसरी गोष्ट, माल जर चांगला असेल तरच मालाची किंमत होणार आहे. ती कधी पण विका. आता तरी माल म्हणजे भाव वाढ राहिला, तर जे माल खराब आहे त्या मालाचा भाव कधीच वाढणार नाही. तीच खरी म्हणजे भूमिका होऊ राहिली का ज्याचा माल खराब आहे, जे तो मार्केटला नेतो. ज्यावेळेस मार्केटला नेल्यानंतर काय होतं, ते खराब मालाला रेट कमी भेटतो. आणि भेटल्यानंतर ज्यावेळेस म्हणजे बाकी शेतकरी म्हणजे विचारपूस करतात, त्यावेळेस तो सांगतो की मार्केट काय वाढलेलं नाही, कारण की तो मालच खराब आहे, त्याला रेट कधी चांगला भेटणारच नाही. अशा पद्धतीने माल जर थांबणारा असेल तर थांबा. तर तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता. वातावरण क्लिअर असल्यामुळे प्रॉब्लेम कसलाच नाही. स्लरी जीवर ऑर्गॅनिक स्लरी ते आपण कंटिन्युअसली करतो, स्प्रे वगैरे चालू आहे. जर थांबण्याजोगा असेल तर 100% थांबा, कारण की आता जवळपास थोड्या प्रमाणात मार्केटची परिस्थिती डाऊन कधी होईल, समजा पाऊस चालू झाला, तो पण समजा 1 दिवस पूर्ण 2 दिवस पूर्ण, तर असा पाऊस जर झाला तर थोड्याफार प्रमाणात काहीतरी फरक पडेल. पण जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत मार्केट हळूहळू वाढत राहील. मार्केट कमी व्हायला कुठल्या गोष्टीचा वेळ लागत नाही, पण वाढायला नक्कीच हळूहळू मार्केट वाढत आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने थांबण्याजोगा असेल तर नक्की थांबा, नाही तर काढून टाका. तर हे बघा, अशा पद्धतीने आता माल म्हणजे रेडी पण आहे थोड्याफार प्रमाणात, आणि हे पण आहे की परिस्थिती आता बदलली. आता 100 ग्रॅमपर्यंत, तेव्हा 350 ग्रॅम प्लस म्हणायचे, आता निदान 100 ग्रॅमच्या पुढं तरी व्यापारी सांगू राहिले किंवा स्वतःवरून ते कॉल करू राहिले. म्हणजे याचा अर्थ थोड्याफार प्रमाणामध्ये मार्केट सुधारलं. हाच म्हणजे हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. तर थांबता आलं तर नक्की थांबा. 2 पैसे तुमचा नक्की फायदा होणार आहे. देण्याजोगा असेल तरी माल, आता जर क्वालिटी जर असेल आणि मालाची भरणी निघत असेल तर 100% माल तुम्ही जरी दिला तरी आता पण माल परवडणार आहे. आणि ज्या काही कमेंट्स होते किंवा जे काही तुम्हाला अफवा ऐकायला आल्या की मार्केट वाढणारच नाही, किंवा ते पुढच्या वर्षीचा विषय सोडूनच द्या, मार्केट वाढणारच नाही किंवा काय, तरी असं काही नाही. मार्केटचं बद्दल कोणालाच काही माहिती नाही. मार्केटचा विषय आवकवर आणि समोरच्या मागणीवर आहे. मागणी वाढली, आवक कमी झाली तर 100% मार्केट हे वाढतं. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात काय विषय घ्यायचा नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही समोर बघू शकता. चांगल्या पद्धतीने फळं वगैरे क्वालिटी, अशी जर क्वालिटी असली तर 100% आजही आपल्याला माहिती मार्केट आहे. आपला मालच अजून थोडाफार प्रमाणात रेडी नसल्यामुळं आपण थांबलो, नाही तर आपल्या मालाला आजही मार्केट आहे हे आपल्याला माहिती आहे. तर अशा पद्धतीचं जर माल असेल तर 100% तुम्हाला मार्केट भेटणार आहे. आणि अफवा करणारी जे माल खराब आहे त्यांचं आज समजा 1300-1400 रुपये कॅरेट होतं, आज तेच कॅरेट वाढून समजा 1700-1800 गेलं. पण तो माल कोणता हे लक्षात घ्या. ते जर माल खराब असला तर ते 100% 1000-1200 जाणार आहे. मग ते अफवा होती की मार्केटच कमी. तर असे काही डोक्यात घेऊ नका. तर अशा पद्धतीने बघा, आता हे बघा समोर तुम्ही बघू शकता. अच्छा, मालाला 100% मार्केट आहे. दाखवण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे, फक्त 2 पैशाचा तुमचा फायदा होईल त्याच्यामुळं. कारण की ते व्यापाऱ्याचं आल्यानंतर जे जे झालं तर ते तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. तर ते सांगणं तुम्हाला, त्याच्यामुळं थोडं थांबता आलं तर थांबून घ्या. बघा अशा पद्धतीने एकदम माल आता जवळपास रेडी झाला आहे. पण पाऊस वगैरे नसल्यामुळं प्रॉब्लेम नाही. जेवढं तुम्हाला थांबता येईल तेवढं थांबा. प्रॉब्लेम पाऊस झाल्यावरती होणार आहे. पाऊस झाल्यानंतर मार्केटलाही प्रॉब्लेम येईल आणि प्लस आपल्या फळांना पण प्रॉब्लेम येईल. अशा पद्धतीने आता साईज वगैरे एकदम कडक झालेली आहे.